श्री स्वामी समर्थ. बाळांनो, तुझ्या मनात सतत प्रश्न येतो, माझं घर कधी होईल, माझी गाडी कधी मिळेल. ही इच्छा तुझ्या मनात जन्मताच आहे. पण लक्ष दे, फक्त विचार करून काहीही होत नाही. मी आहे स्वामी समर्थ आणि मी तुला मार्ग दाखवणार आहे. कसं स्वप्न पूर्ण करायचं आणि आता सुरुवात करायची. तुझं मन सतत अडथळ्यांवर केंद्रित आहे. पण लक्ष दे, अडथळे बाहेर नाहीत, ते मनाच्या दृष्टिकोनातून तयार होतात. जे विचार तू सतत करतोस तेच तुझं भविष्य घडवत आहेत. बाळा, आता कमेंट कर, स्वामी मी तयार आहे. बाळा, तुझं मन सतत म्हणतं, मी प्रयत्न करतो पण काहीही होत नाही, हे माझ्यासाठी शक्य नाही. पण मी तुला सांगतो, स्वप्न फक्त बाहेरच्या गोष्टीत नाही, ते तुझ्या मनात आणि आत्मविश्वासात आहेत. बाळा, स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी मनाची तयारी आणि धैर्य दोन्ही आवश्यक आहे. तू जितका सकारात्मक विचार करशील तितकं जग तुझ्या मार्गावर येईल. घर आणि गाडी ही फक्त वस्तू नाही, ती तुझ्या मेहनतीची आणि आत्मविश्वासाची छाया आहे. जर तुझ्या मनातला विचार आता कमेंटमध्ये लिही, मी सकारात्मक आहे असं लिही. तुझ्या स्वप्नासाठी फक्त इच्छा पुरेशी नाही बाळा, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्या मनाची तयारी हवी. तुझ्यात नेहमी सकारात्मक विचार हवे आणि याच सोबत तुझी दररोजची कृती सुद्धा आहे. या सर्वातूनच परिणाम मिळणार आहे, तो म्हणजे तुझ्या स्वप्नासाठी स्वप्न पूर्ण होणार. बाळा, दररोज 5 मिनिटं शांत ठिकाणी बस. स्वतःला घरात बसलेला, गाडी चालवताना कल्पना कर, मी माझ्या स्वतःच्या घरी बसलो आहे, मी माझी स्वतःची गाडी चालवत आहे, अशी तू कल्पना कर. आणि मनात म्हण, हे सर्व माझं आहे, हे सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे. ही साधी कृती तुझ्या मनात विश्वास निर्माण करेल आणि विश्वास, कृती यातून परिणाम नक्की मिळेल. आजचा एक पाऊल उद्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक बीज आहे. तुझ्या हातातील शक्ती तुला काहीही मिळवून देऊ शकते. फक्त विचार आणि कृती एकरूप असावेत. जो आत्मविश्वासाने आणि निश्चयाने पुढे जातो त्याच्या समोर अडथळे नतमस्तक होतात. स्वप्न फक्त पाहायचे नसतात, त्यासाठी प्रत्येक दिवशी छोटं पाऊल उचलणं गरजेचं आहे. जर तुला हा अनुभव खरा वाटतो तर कमेंट करा, मी आजपासून माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. मी माझं स्वप्न पूर्ण करतोय. भक्तांनो, तुम्ही सतत विचार करताय, माझं घर का नाही, माझी गाडी का नाही. ह्या फक्त बाहेरच्या गोष्टी नाहीत,
त्या तुझ्या मेहनतीच्या, संयमाच्या आणि विश्वासाच्या आहेत. तुझं मन सकारात्मक असेल तेव्हा संधी स्वतः तुझ्या मार्गावर येईल. बाळा, तुझा विश्वास तुझ्या क्रियाशीलतेच्या आधारे उभा राहतो आणि तेच यशाचं आधारस्तंभ आहे. जर तू नेहमी फक्त बाहेरच्या गोष्टींकडे बघशील तर स्वप्न कायम दूरच राहतील. मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण केल्याशिवाय कोणताही परिणाम येत नाही, हे लक्षात ठेव. बाळा, आता कमेंट कर, मी सकारात्मक आहे आणि व्हिडिओला लाईक कर. हे केल्याने तुझ्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. हा उपाय फक्त ऐकायचा नाही बाळा, अनुभवायचा आहे. ऐक. शांत ठिकाणी बस, डोळे बंद कर आणि मनात म्हण, माझं घर उभं आहे, गाडी माझ्या हातात आहे. ही कल्पना तुझ्या मनात शक्ती निर्माण करेल आणि प्रत्येक कृती जास्त फलदायी होईल. बाळा, आजचं एक पाऊल उद्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बीज आहे. जो आत्मविश्वासाने पुढे जातो त्याच्यासमोर संसारातील सर्व अडथळे नतमस्तक होतात. तुझ्या हातातील शक्ती तुला काहीही मिळवून देऊ शकते. फक्त विचार आणि कृती एकरूप असावेत. तू तयार असशील तर मी तयार आहे असे कमेंटमध्ये लिही. व्हिडिओ शेअर कर आणि सबस्क्राईब कर. बाळा, तुझे घर, तुझी गाडी, तुझं स्वप्न ते फक्त बाहेर नाहीत, ते तुझ्या मनात आहेत, ते तुझ्या क्रियेत आहेत. आजपासून सुरुवात कर, मी तुझ्यासोबत आहे. बाळांनो, कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून माझं स्वप्न पूर्ण करतोय. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळा, कालचा दिवस गेला, उद्याचा आलेला नाही. फक्त आत्ता आजचा दिवस आहे. जिथे आत्ता आजचा क्षण आहे तिथे तुझं स्वप्न उभं होऊ शकते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. भक्तांनो, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हे फक्त मी एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींचीच कृपा, स्वामींचीच लीला. स्वामींच्या कृपेशिवाय, स्वामींच्या लीलेशिवाय आणि स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.